नमस्कार सर्वांना। तर असं म्हणतात सकाळी घरातली देवपूजा करण्याआधी बाहेर सडा, रांगोळी, उंबरठा पूजन करून देवांचं स्वागत करायचं असतं। त्यानंतर मग आपली घरातली देवपूजा आणि बाकीच्या कामांना आपण सुरुवात करू शकतो। सकाळी उठल्यानंतर पहिलं आपण दाराच्या बाहेर पाण्याचा सडा का मारावा, कारण असं म्हणतात दाराच्या बाहेर आपले पितृ विराजमान असतात आणि सकाळी पाण्याचा सडा मारल्यानंतर त्यांची तृष्णा शांत होते आणि ते मग आपल्याला आशीर्वाद देऊन स्वर्गलोकी प्रस्थान करतात। तर बाहेरचा सडा रांगोळी झाल्यानंतर मी देवांना आंघोळ घातली। त्यानंतर मंदिरामधले कपडे बदलून देवांची मांडणी करून देवपूजा झाली। त्यानंतर मग घरातलं बरंचसं काम आवरलं आणि मग मला मार्गशीर्ष मधल्या 3ऱ्या गुरुवारची पूजा मांडायची होती ना, तर एका ताईने मला हे रांगोळी मॅट पाठवले होते ना, तर तेच मी चौरंगावरती टाकलेत आणि समई खाली ठेवायला पण खूप छान फुलं, कमळाची फुलं आहेत बरं का। तुम्हाला सुद्धा मागवायचे असतील तर त्या ताईंचा नंबर मी स्क्रीनवर देते, नक्की मागवा। तर पूजेची मांडणी अशी झाली होती आणि सगळं काही एका मिनिटाच्या व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नाही, त्यामुळे याचा फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर मी अपलोड केलेला आहे, तो सुद्धा नक्की पहा। आणि गुरुवारची पूजेची मांडणी म्हणलं ना, खूप छान अशी करावी वाटते। त्यामध्ये माझा कसा वेळ गेला काही कळलंच नाही। मस्त अशी पूजेची मांडणी झाली। त्यानंतर मला नैवेद्य पण दाखवायचा होता। संध्याकाळची दिवाबत्ती झाली आणि लागले मी स्वयंपाकाला। तर मग पटपट स्वयंपाक करून घेतला, नैवेद्य दाखवला, पोथी वाचली, सगळ्यांचे जेवण झाले। चला भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।